नको शुभ, मी नाही येत. मी आता आले ना तर सासूबाई परत चिडतील आणि आता रात्री अजून वाद नको आपल्या घरात. श्रावणी, मी तुझ्या सोबत आहे. आई, मी आईशी बोलतो. ऐक ना, तू ऐक माझं, मी नाही येणार आहे. अगं लवकर बाहेर ये. हे बघ इकडं कोण आलंय. तिसरा काय म्हणते आई तुला? नटमोगरी. आये तुझी नटमोगरी आले, लवकर बाहेर ये. बाई काय गये नटमोगरे, तुला एकदा सांगितल्याने कळत नाही का ग? परत यायची कशी हिंमत झाली तुझी? परत तोंड घेऊन का आलीस तू इथे? बघ आई, तिची काय बी चूक नाहीये. उद्या सकाळपर्यंत तिच्यावर झालेले आरोप सगळे खोटे ठरणार आहेत. मी म्हणालो ना, ती निर्दोष आहे. आई, ए, तुझं काय बी ऐकायचं ना, मला सांगून ठेवते मी तुला. हिला घरात घेणार नाही म्हणजे घेणार नाही. कारभारने अगं किती हट्टीपणा करशील? तुला काय काळीच नाहीये का? दयामाया उरलीच नाही का तुझ्या मनात? अगं किती त्रास देशील तिला? त्रास तिला होतोय, त्रास तर मला होतोय, माझ्या लेकीला होतोय. ते तुम्हाला दिसत नाही का? अगं पर त्यात तिचा काही दोष नाही आहे. नाही विश्वास आहे का तिच्यावरती तुमचा? वय आहे, आणि तू जे करतेस ना ते मला अजिबात पटत नाही. तुम्हाला पटो नाही पटो, मला काही घेणं देणं नाही. हिला मी घरात घेणार नाही म्हणजे नाही. पण काय माझं घर नाही का ते? बाबा थांबा, वाद नको आता. जोवर मी निर्दोष हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. म्हणजे जाऊ दे ना तो विषय. उगा कशाला ताणताय? या की कशाला ताणताय? तू मस्त लई पुळकायला कायचा. मंत्र्यांची पोरगी ही, शेवटी राजकारणीच नाही. कधी या बाजूनं बोलतील तर कधी त्या बाजूनं बोलतील. हिच्यावर कुठे विश्वास ठेवायचाय आपण? तायडे, तुझं तोंड सांभाळ ग. बोलला बायकोचा बैल बोलला. नाही बरोबर आहे, तू आमासनीच बोल रे. चांगले हा, चांगले चांगले. हे बघ तायडे, शुभ, बास आता. तू तरी प्लीज शांत राहा. आता मला आपल्या घरात अजून भांडणं नकोय. आणि मी शपथ घेऊन सांगते, मी माझा शब्द पाळणार. होय काय? तू शब्द पाळणार नव? मग निघ आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर. सासूबाई, मी घरात नाही आहे, पण मी अजूनही या घरची सून आहे. त्यामुळे प्लीज मी इथे बाहेर तर झोपू शकते ना.